TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद ही देशातील एक नंबरची नगर परिषद होणार असल्याचे माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी आज उरुळी देवाची येथील गंगोत्री हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। ऐका माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांची संपूर्ण पत्रकार परिषद। नमस्कार, जय महाराष्ट्र। प्रथमतः सर्व मीडियाचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी मनपूर्वक असा आभार मानतो। ही अतिशय कमी वेळाची सूचनेवर काल रात्री आपल्याला कळवलं गेलं आणि पत्रकार परिषद अगोदर पत्रकार भवनात घेण्याचं चाललं होतं, परंतु जिथे नगरपालिका झाली तिथेच पत्रकार परिषद घ्यावी अशा प्रकारच्या सूचना ग्रामस्थांकडून सर्व स्थानिक नेत्यांकडे आल्यानंतर आपण तो बदलला आणि रात्रीच्या रात्री करून आपण सर्वजण इतक्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचा आभार मानतो। पुणे जिल्ह्याच्या दृष्टीतला एक महत्वाचा निर्णय हा फुरसुंगी देवाची उरुळी ही नगरपालिका करण्याचा महत्वाचा ऐतिहासिक असा निर्णय माननीय लाडके मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी घेतला, महायुती सरकारने घेतला आणि तो 11 सप्टेंबर हा दिवस पुणे जिल्ह्याच्या इतिहासात हा दुसरा एक विषय असेल की जो अगोदरच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतो। बरोबर 1982 साली पुणे शहरातून वंदनीय दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांनी 1982 साली पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन केली। व्याप इतका मोठा होता की 4च वर्षात 1986 साली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका 4 वर्षामध्ये आणि आज आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून तिचा नावलौकिक आहे। मी आज आपल्याला सांगू इच्छितो, अगदी तशीच परिस्थिती, हिस्ट्री रिपीट्स, इतिहास पुन्हा होतो, तशीच परिस्थिती देवाची उरुळी फुरसुंगी या नगरपालिकेच्या निर्णयातून होणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की या भागाला लागून वडकी राहते, वडकीनंतर वर पुरंदर येतो आणि पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होतोय, पुरंदरमध्ये रेल्वेचा धक्का आहे, पुरंदरमध्ये आता IT पार्क आपण करतोय, पुरंदरमध्ये चांगल्या फॅसिलिटी, प्रशासकीय इमारती वगैरे संपूर्ण केलेल्या आहेत 27 कोटीच्या। पुरंदरमध्ये जसं पिंपरी चिंचवडला MIDCचं रिझर्वेशन होतं, तसं जवळजवळ 6000 एकरवर पुरंदरमध्ये जेजुरी 5वा आणि 6वा टप्पा, त्यातली काही गावं आपण वगळली आता जी बागायती होती, तर तिथे MIDC साठी सुद्धा खूप चांगली संधी आहे। MIDCला या सगळ्या भागामधले महत्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या 4 गोष्टी लागतात। रोड कनेक्टिव्हिटी, आता हा पालखी मार्ग आहे। दुसरं लागतं त्यांना रेल्वे कनेक्टिव्हिटी ती आहे, धक्का आहे, रेल्वेचं ट्रॅक आहे। नंबर 3 एअर कनेक्टिव्हिटी लागते। आपल्या सर्वांच्या याने आज सगळ्या मोठ्या नेत्यांचं टार्गेट हे आहे की पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिजे आणि ते स्वप्न देखील सगळ्यांच्याच याच्यातून निश्चितपणे पुरंदरला साकार होणार। चौथी गोष्ट याच्यासाठी लागते ती सगळ्यात महत्वाची म्हणजे पाणी। वीर धरणाचं जे क्लस्टर आहे, आज इकडचं खडकवासला धरणाच्या क्लस्टर मधून 80% पाणी, आता 70% पाणी आता पुणे शहराला लागतंय आणि पुणे प्रचंड वाढलंय। त्यामुळे इथून पाणी नाही, परंतु वरचा जो क्लस्टर आहे, वीर धरण, भाटघर धरण, गुंजवणी धरण आणि निरादेव धरण, हे जवळजवळ 50 TMC, त्यातलं 15% पाणी हे पिण्यासाठी आरक्षित आहे आणि इंडस्ट्रीसाठी 10% आरक्षित। मुबलक पाणी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि स्किल लेबर अवेलेबल सगळ्या बाजूने, इंजिनियर्स वगैरे। त्यामुळे ही आजची फुरसुंगी देवाची उरुळी नगरपालिका, उद्या आम्ही नाव नाही बदललं, फुरसुंगी देवाची उरुळी नवीन पुणे महानगरपालिका होईल पुढच्या 5-10 वर्षात। मुंबई नवीन पुणे, मुंबई नवीन मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुणे आणि नवीन पुणे हा जन्म होताना जरी
बघण्यासारखा झाला असेल तरी हा राजहंस होणार आहे ही खात्री मला, हे माझं विजन आहे. आणि म्हणून मी दोन्ही गावांचा मनपूर्वक असं त्यांचं अभिनंदन करतो की हे स्वप्न साकारायला सुरुवात झाली. आपल्याला घटनाक्रम सांगितला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान खोटी आश्वासनं दिली गेली होती की मला मतदान करा, मी तुमचा टॅक्स कमी करून देतो, माझे काही नातेवाईक अधिकारी आहेत वगैरे. निवडून आल्यानंतर अतिशय उर्मटपणे कोणीही त्यांना एंटरटेन केलं नाही, फोन देखील उचलले गेले नाही. अनेक नेत्यांकडे मग सगळी मंडळी टॅक्स 12 पट झाला होता. 5 रुपये स्क्वेअर फीटचा टॅक्स 60 रुपये स्क्वेअर फीट. जिजिया कर त्याच्याही पुढचा, मोगल काळामध्ये जिजिया कर झाला होता, त्याच्याही पुढचा कर झाला होता आणि लोक हवालदिल झाले. म्हणजे उदाहरण सांगायचं, ज्या घराचं आज ग्रामपंचायत असताना 1600 रुपये कर होता वर्षाचा, त्या घराला 70,000 रुपये टॅक्स केला. आता याला पुरावे काय, छोटी मोठ्या गोष्टी म्हणजे अगदी नाही. पुरावे काय आहेत? महानगरपालिकेने जो टॅक्स लावलेलं जे त्यांचं कॉम्प्युटराइज बिल आहे, या बिलामध्ये मी आपल्याला देतो की ग्रामपंचायत कर 41,576 हे दाखवलेलं आहे एका मिनिटात, आणि त्याचा टॅक्स 5,85,000. हे पुरावा आहे, आपल्या सर्वांना मिळतो. 5,85,000 आणि 5-6 वर्ष झाली होती, लोकांना संभ्रम होता. त्यामुळे रिकव्हरी किती? 14,19,390. कुठून भरणार होते टॅक्स? हे पुरावे आहेत. रेसिडेन्शियल मध्ये ज्या घराला 10,600 ग्रामपंचायत कर त्यांच्याच बिलामध्ये आहे, डाव्या बाजूला वरच्या 10,671 रुपये टॅक्स होता, तो 1,52,399 रुपये. 15 पट 16 पट ही बिल आहेत, त्यांचीच आहेत, कॉम्प्युटराइज बिल आहेत पुणे मानून. अजून नगर हैराण झाले ते आमचे पंचायत समिती. आपल्या भागातील महत्त्वाच्या